नमस्कार. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या दिवसांमध्ये विविध पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात आणि त्यात म्हणजे कडाकणी. कडाकणी हा देवीसाठी तयार केलेला एक खास प्रसाद असून देवीचा फुलवरा म्हणून ही परंपरा पाळली जाते. काही ठिकाणी कडाकणी म्हणतात तर काही ठिकाणी याला फुलवरा म्हणतात. आमच्याकडे याला फुलवरा म्हणतात. काही जण फुलवरा बनवताना यात मीठ घालत नाही असं म्हणतात. देवीच्या डोक्यावर मिठाचं ओझं नको म्हणून मीठ घालू नये. फुलवरा हा घटाच्या वर लटकवला जातो, तो ताटात ठेवू नये. तर काही जण कडाकणीची माळ घालून देवीला अर्पण करतात. तर कडाकणी किंवा फुलवरा कधी देवीला नैवेद्य म्हणून दाखवावा. काही जण पंचमीला, काही जण सप्तमी किंवा काही जण अष्टमीला हा फुलवरा किंवा कडाकणी देवीला अर्पण करतात. तर आपल्या हिशोबाने तुम्ही फुलवरा देवीला अर्पण करू शकतात, पण जरूर फुलवरा अर्पण करा. घटाचे विसर्जन झाल्यानंतर हा फुलवरा तुम्ही घरातील सर्व व्यक्ती मिळून खाऊ शकतात. जर तुम्हाला खायचा नसेल तर तुम्ही गाईच्या मुखी देऊ शकतात. आपल्या परंपरेनुसार